पण हे पैसे ते दुःख कमी नाही करू शकत, कधीच नाही करू शकत. म्हणून नको मला हे पैसे, तुम्हीच ठेवा हे. तुम्ही समधे वाटून घ्या. प्रत्येक स्त्रीला असा नवरा हवा असतो जो तिच्या सोबत राहील, तिला साथ देईल. असा नवरा नाही जो वाटेल तेव्हा सोडून जाईल. असा नवरा नको जो तिला सतत नवरा असल्याचा दिखावा करत राहील. तर तिला असा नवरा हवा असतो जो नवरा असल्याचं कर्तव्य पार पाडेल, तिच्यावर प्रेम करेल, सम्मान देईल, खूप सारं सुख देईल. तिला हे दाखवून देईल की त्याच्या आयुष्यात त्याच्या बायकोला महत्व आहे. बस इतकंच पाहिजे असतं एका बायकोला. ताई, शांत व्हा, तुम्ही रडू नका आणि सांभाळा स्वतःला. तुम्ही समजे असे उभे का आहात? काय झालंय? तू का बरं रडतीयस? तुमचाच पोरगा हाय ना बाळा. बघा आपल्या बायकोला कसं रडवून निघून गेला तो. म्हणे 3 दिवसाचं काम आलंय, 3 दिवसानंतर परत येणार हाय तो. जिजाबाई, दादांनी आजवर तुला सोडलं नाहीये. जर सोडलं असतं ना तर आजवर तुम्ही येगळे येगळे राहत असता. दादा आजपर्यंत कोणाला बी असं सोडून नाही गेले आहेत. जर पोरांनी मोठं झाल्यावर काही केलं तर त्याची जबाबदारी बापाची नसते, समजलं? अरे तर ते समजा ठीक आहे, पण भीमनी जे बाळासोबत पैज लावली होती त्याचं काय होणार आता? आणि आता बाळा बी इथं नाहीये. आणि जर असं झालं की भीम ही पैज जिंकला नाही तर काय बाळाची बायको अशीच आयुष्यभर बाळाचा मार खात रडत रडत अशीच जीवनभर जगल? असं काहीही होणार नाही. वहिनी, तुम्ही खचून जाऊ नका. इतके दिवस तुम्ही प्रत्येक संकटाला धीटपणाने तोंड दिलंय. आता तर फक्त 2च दिवस राहिलेत आणि मला पूर्ण विश्वास आहे की या 2 दिवसात सगळं काही ठीक होईल. बाळादादा तुमच्यावर खूप प्रेम करतो. तुमचं महत्व त्याला नक्की कळेल. तुमच्याकडे बघण्याचा जो दृष्टिकोन आहे तो सुद्धा बदलेल. फक्त तुम्ही रडू नका. मी यासाठी नाही रडते भीम. किती पळून गेले तर या पैजेचं काय होईल? किती बदलणार की नाही बदलणार, पण मी यासाठी रडते आहे की ते इथं राहून माझ्या सोबत माझ्या समोर माझ्याशी भांडली असते, स्वतःला सिद्ध केलं असतं.
ते बरोबर आहेत की मी चुकीची आहे, पण असं सोडून पळून जाण्याचा काय अर्थ होतो भीम? त्यांचं असं सोडून जाणं मला अजिबात आवडत नाहीये. ते तर आम्हाला योग्य नाही वाटलं वहिनी. तो जेव्हा परत येईल तेव्हा आपण त्याच्याशी बोलूयात ना. आता तुम्ही रडू नका आणि शांत व्हा. ठीक आहे. नाही रडणार तर मी आता त्यांना शोधून परत आणणार. आत्ता आत्ता इतक्या रात्री कुठे जाणार तुम्ही? कुठे शोधणार? आणि शोधूनही नाही सापडणार तो तुम्हाला. भीम, आजवर दर येळी मॅच त्यांना शोधून आणले, तर आज बी शोधून आणीन मी. आत्तापर्यंतची गोष्ट वेगळी होती वहिनी, आजची गोष्ट वेगळी आहे. तुम्ही नाही शोधू शकणार त्याला. यावेळी नाही शोधू शकणार. आधीची गोष्ट वेगळी होती. तेव्हा माझी इच्छा होती की तुम्हाला शोधावं, पण यावेळी नाही. या वेळेची गोष्ट वेगळी आहे. आजपर्यंत बाळादादा घर सोडून असा जात होता तेव्हा एकाच ठिकाणी जाऊन बसत असे दरवेळी. म्हणजे तुम्ही तिथे जाऊन त्याला शोधून परत घरी आणावं आणि त्याला तुमचं महत्व समजेल. पण ह्यावेळी त्याचा उद्देशच वेगळा आहे. म्हणून तो त्या जागेवर तुम्हाला दिसणारच नाही जिथे तुम्हाला वाटतंय. म्हणून तुम्ही काळजी करू नका. आणि असंही पळून जाण्याचं लक्षणच हे आहे की तो माणूस हरणार आहे. आणि हरण्याचं पहिलं लक्षण हेच आहे की त्याला स्वतःला वाटावं की मी जिंकू शकणार नाही. आणि ताई, तुम्हीच जिंकणार आहात. कारण त्यांची बायको म्हणून तुम्ही तुमच्या मर्यादेत राहून बाळदादांची तुमच्या हक्काची लढाई खंबीरपणे लढत आहात. आणि जी व्यक्ती आपल्या हक्कासाठी प्रामाणिकपणे लढती ना, ती जिंकणार हे निश्चित आहे. बरोबर बोलतीये रमा. म्या आईना त्याला जेवायला देऊन येते. थांब, तू नको जाऊस. जिजाबाई आणि आत्याला असं बाहेर ठेवण्याचा निर्णय बाबांचा आहे. तर आता त्यांना घरात घेऊन येण्याची जबाबदारी बाबांचीच आहे. बाबा जातील ताट घेऊन. बाबा, बाबा. काय झालं? बाबा, जिजाबाईजी आणि आत्या अजूनही तशाच बाहेर बसले. त्यांनी काहीही खाल्लं नाहीये. आम्ही सुद्धा जेवलो नाहीये. मला असं वाटतंय की तुम्ही एकदा जाऊन त्यांची समजूत काढावी आणि जेवायला सांगितलं पाहिजे. आणि हे तुम्हीच करू शकता. जर त्या दोघींनी जेवण केलं तरच आम्ही सगळे सुद्धा जेवू शकू. सवय झाली आहे ताई तुम्हाला तोंड फुगवायची. आता मी परत आली हाय आणि समध्यांनी जेल होण्यापासून वाचवलं हाय, तरी तुम्ही काय इतके संतापले आहेत? जिजाबाई, तू काही उपकार नाही केला आमच्यावर असा खोटा आळ घेताना तुला लाज नाही वाटली? त्या दिवशी जेव्हा दादा आजारी होते आणि तू भेटायला आली होती आणि येऊन तू काय बोललीस की आता मी तुम्हा समध्यांना कोर्टात बघून घेईन. अशी कशी वागू शकतेस तू? अशी कशी वागू शकतेस म्हणजे?
लगीन करून जेव्हा या घरात आली होती तुमच्याच भावाने म्हटलं होतं की आपलं एक बी बाळ असणार नाहीये, तेव्हा मी काहीच बोलली नाही ना. आणि आज मी माझ्या सुखासाठी काही मागितलं तर मी वाईट झाली. वा ताई, तुम्ही लोकांनी कधी बी मला या कुटुंबाचा भाग मानलाच नाहीये. आणि जर समजलं असतं ना तर ही वेळ कधीच आली नसती. जिजाबाई, बस. आता तुम्ही दोघी थांबा की जरा. घ्या, खाऊन घ्या. आधी यो ठरवा की या घरात एकतर मी राहणार नाहीतर ताई. तेव्हाच मी या घरचं अन्न खाईन. वय दादा, ठरव तू. एकतर ही राहील नाहीतर म्या. नाटक बंद करा. गपचूप जेवण आत घरात चला. या घरात आमच्या दोघींपैकी कोणीतरी एकच जाणार. बराबर आहे, कोणीतरी एकच जाणार या घरामध्ये. ठरव आता. एकतर जिजाबाई जाईल नाहीतर म्या. कसं घेऊन जायचं या दोघीसनी आतमध्ये? यासनी आणायची काय बी गरज नाही. बाहेरच राहू द्या. तुम्ही मला म्हणालात समजूत काढायला गेलो, पण आता नाही. यायचं तर येतील, नाहीतर बाहेरच राहू द्या. मला पुन्हा नका सांगू. आई आई, चादर काढ ना, आज थंडी वाजेल झोपताना. रमा, आज रात्रीच या दोघी घरामध्ये येतील. आणि तू बघच, आत्याला स्वतः जिजाबाई घरात घेऊन येईल. हे काय बोलताय तुम्ही? आणि हे कसं होणार? होईल. बस मला थोडं वाईट वागावं लागेल आणि तुला थोडे कष्ट घ्यावे लागतील. लक्ष्मी, दे, मी हे बाहेर ठेवतो. अव नाही नाही, ते मी सकाळी लवकर उठून धुवून टाकील. आता झोपते म्या. पाय बी लई दुखतायत. सकाळी जेव्हा पाय दुखायचे थांबतील तेव्हा काम शोधायला बी जायचंय. काही दिवस झाले काम शोधायला बी जमत नाही आणि पैसे बी नाही येत. लक्ष्मी, तू घातलेली शपथ परत घे ना. नाही, तुम्हाला काय गरज आहे काम शोधायला जायची? मी आहे ना. जोवर मी आज जिवंत आहे, मी तुमच्यासाठी काम करू शकते. तुम्ही काळजी नका करू. तुम्ही फक्त तुमची आणि तुमच्या तब्येतीची काळजी घ्या. एकदा का तुमची तब्येत ठीक झाली ना, तेव्हा तुम्ही जा ना काम शोधायला. मी नाही थांबवणार, नक्की. आणि हा, मी काही शपथ बिपत माग घेणार नाही. उलटा मी पुन्हा तुम्हासनी सांगते आहे तर तुम्हाला माझी शपथ आहे, तुम्ही बाहेर काम शोधायला नाही जायचं. नाही जायचं. पण असं करणं बरोबर आहे का? तुम्ही असं कधीच नाही करू शकत. द्या ना, मी घेऊन जाते घोंगडी. नाही रमा, तुझ्या जाण्याने परिणाम होणार नाही. मी गेलो तरच परिणाम होतील. काळजी करू नकोस. तू थांब इथेच, मी येतो.
आत्या, तू अडूनच बसलीयस की तू इथे बाहेरच बसून राहणार? ठीक आहे, कमीत कमी ही घोंगडी ओढून बैस. आज गारठा खूप आहे. खूप छान भीम. आज तू सरळ सरळ दाखवून दिलं का तुला माझी जरा बी फिकीर नाही. समानताची लढाई लढणाऱ्या भीमरावनी घोंगडी बी आणली तर किती? एक. अगं कुठे आहात रमा, करुणा, भीमचे बाबा? या या बाहेर या. या बघा, तुम्ही समजे म्हणायचे भीम समद्यांबद्दल लई विचार करतो, डोंबल्याचा विचार करतोय. जिजाबाई, मला क्षमा करा. तुम्हा दोघींमधला वाद संपवण्यासाठी हीच पद्धत मला योग्य वाटली. बघा, पण बघितलं तरी कोणी बी काही बी नाही बोलणार, कारण भीम जे पण काही करतो ते नेहमीच बरोबर करतो, होय ना? जिजाबाई, एवढ्या वर्षात तू भीमसाठी काय केलंय? त्याचा हिशोब आहे ना तुझ्याजवळ? त्या समद्यापुढं आज भीमनं जे बी काही केलं ते काहीच नाहीये. अरे जा जा जा. एका रात्रीत थंडीनं मरणार नाही मी. सकाळपर्यंत काही ना काहीतरी सोय करीनच मी. आणि तुम्हासनी आज पण आपल्या पोराची एक बी चूक दिसत नाहीये ना? बाबा, हीच घोंगडी आत्या आणि जिजाबाईंना आपल्या घरात घेऊन येईल. भीमला असं वाटतंय का की ही घोंगडी या दोघींना घरात घेऊन येईल? एका रात्रीत थंडीनं मरणार नाही मी. तुम्हाला भीमनी घोंगडी दिली आहे ना, मग ओढा ती. तुमच्या दादांनी खायला दिलंय, मग खा आणि झोपी जा. मला काय बी खायचं नाहीये आणि घोंगडी ओढायची बी नाहीये. जिजाबाई, दादांनी जेवायला आपल्या दोघींना दिलं होतं जिजाबाई. जर तू खाल्ल्या बिगर मरणार नाहीस तर मी बी मरणार नाहीये. मला बी नाही खायचंय. क्षमा करा जिजाबाईजी. मी फक्त आत्याला घोंगडी दिली, तुम्हाला नाही. पण आत्ता हेच करणं गरजेचं होतं.